SM एनर्जी घेऊन आले आहेत देशातील नंबर 1 कंपनी V-Guardचे प्रोडक्ट। आता गडहिंग्लज, आजरा, चंदगड, कागल, राधानगरी व सीमा भागातील नागरिकांसाठी, तेही आता तुमच्या बजेटमध्ये। ऑन ग्रिड, ऑफ ग्रिड, सोलर सिस्टीम इन्स्टॉलेशन, सोलर वॉटर हीटर, सोलर मटेरियल सप्लाय, इंडस्ट्रियल इलेक्ट्रिकल मटेरियल, स्टेबिलायझर्स, पंप आणि मोटर्स, सोलर पॉवर सिस्टीम, डोमेस्टिक हीट पंप, वॉटर प्युरिफायर, चिमणी आणि अजून खूप काही। आज गडहिंग्लजमध्ये भाजप पक्षात भव्य असा पक्षप्रवेश झाला। तसेच अनेक नवनियुक्त पदाधिकारी यांची निवड देखील करण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने युवक वर्ग उपस्थित होते। याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर लाईव्हच्या माध्यमातून समरजितसिंह घाडगे यांच्याशी संवाद साधत कोल्हापूर लोकसभा निवडणुकीच्या बाबत अधिक माहिती जाणून घेतली। आपकी बार 400 पार ही भाजपची जी घोषणा आहे ती तुम्ही कशी साध्य करणार? आपकी बार 400 पार भाजपची घोषणा असली तरीही ही आज जनतेची पण घोषणा आहे। कारण जे मोदीजींनी 2014 ते 2024 पर्यंत काम केलेलं आहे, त्याच्यामुळे ही जी घोषणा आहे, जी काय भाजपने केलेली आहे, हे जनतेच्या अपेक्षाप्रमाणेच केलेली आहे। आणि येत्या काळामध्ये स्फूर्त आणि प्रेरणा प्रमुख यांच्या ताकदीवरच आपण हे 400 पारचं टार्गेट अचीव करणार। महायुतीकडून प्रचारात कोणते मुद्दे पुढे आणले जातील? महायुतीमध्ये मोदीजींनी जे 10 वर्षामध्ये केलेलं सामान्य जनतेसाठी काम, ज्या योजना होत्या त्या सगळ्यात जास्त लाभार्थी 10 वर्षामध्ये मोदीजींनी केलेलं आहे। त्यांचं विकासाचंच काम आणि जे एवढ्या वर्षात 60 वर्षात झालं नाही, 70 झालं, हेच मुद्दे आम्ही या महायुतीच्या प्रचारामध्ये पुढे आणणार। महाविकास आघाडीकडून शाहू छत्रपतींची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। महायुतीचा उमेदवार अजूनही जाहीर केलेला नाही, याचं कारण? तो निर्णय महायुतीचे सर्व घटक आणि दिल्लीमधून योग्य वेळी तो केला जाईल आणि त्याप्रमाणे ते मोदीजींच्या नेतृत्वाखाली सीट आपण चांगल्या मताने निवडू।